जे काही पुरुषांचा अपमान करतात शेवटकर असू द्या, सातारकर असू द्या किंवा मग अबू आझमी बंदी करायला तुम्ही आता सुरुवात कुठं करू? कठोर कायदा करण्याची गरज आहे का या संपूर्ण मुद्द्यावर? कारण कुणीही उच्च आणि महापुरुषांचा अशा पद्धतीने अपमान. नक्कीच असं वाटायला लागले की जे कायदे आहेत त्याच्यापेक्षा कडक कायदा बनवला गेला पाहिजे. मला असं वाटतं की छत्रपती उदयनराजे असतील किंवा या सगळ्या मंडळींनी जे काही भाष्य केलेलं आहे याच्या संदर्भात तो उद्रेक आहे त्याच्यामध्ये. कारण छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणं, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं, आज पुन्हा एकदा विधानसभेच्या अध्यक्षांना अबू आझमींनी पत्र लिहिलंय की जे मी पुस्तकात होतं ते वाचलंय म्हणून मी माझ्या त्या सगळ्या वक्तव्याशी ठाम आहे. मला असं वाटतं की खरोखरच कडक कायदा करणं गरजेचं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ही महाराष्ट्राची देशाची अस्मिता आहे आणि सारखं सारखं त्यांच्यावर बोलणारे पैदा होणं हे आपल्या पुढच्या पिढीच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे. हा आपल्या देशाचा आणि राज्याचा देखील अपमान आहे. तर एक सगळ्यात मोठी याची पुढे येते आहे की नामदेव ढसाळांचे सेन्सॉर बोर्डाकडे गेले होते. कारण आज सेन्सॉर बोर्ड आहे ज्यांनी असं म्हटलं होतं की नामदेव ढसाळांवर तयार झालेल्या चित्रपटातून नामदेव ढसाळांच्या कविता काढा आणि जेव्हा त्यांचे कुटुंबीय गेले तिथेही त्यांचा अपमान करण्यात आलेला आहे. दलित चित्रपट कसे तयार करू शकतात असा सवाल त्यांना विचारला. नाही, नक्कीच अपमान आहे. मला असं वाटतं की अशा पद्धतीचं खरोखरच त्या ठिकाणी जर घडलं असेल तर त्याच्यामध्ये गांभीर्यानं लक्ष घालणं गरजेचं आहे. मी स्वतः या संदर्भामध्ये मराठी भाषेचा मंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री मोदयांशी या संदर्भात मी चर्चा करेन आणि दिल्लीच्या सेन्सॉर बोर्डामध्ये एखादा सदस्य दलितांनी चित्रपट काढू नये अशा पद्धतीची भूमिका जर मांडत असेल तर ते निषेध करण्यासारखं आहे आणि त्या संदर्भातली भूमिका नक्कीच कारवाई करण्यासंदर्भातली चर्चा मुख्यमंत्री महोदय करतील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि मी परवा देखील सांगितलं होतं की मी स्वतः सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेबांची देखील चर्चा केलेली आहे आणि आम्ही दोघं मिळून पुन्हा एकदा सेन्सॉर बोर्डाच्या लोकांशी बोलू आणि अशा पद्धतीची वक्तव्य करणं आणि अशा पद्धतीच्या एखाद्या चित्रपटामधनं नामदेव ढसाळ कोण आहेत असं सांगून त्यांच्या कविता बाजूला काढणं म्हणजे खरोखरच हा त्यांचा अपमान आहे. विरोधकांनी तुमच्यावरती परकीय गुंतवणूक घेऊन आरोप केले होते. मात्र आज जी आकडेवारी समोर आलेली आहे गेल्या 9 महिन्यामध्ये 6 वर्षातील रेकॉर्ड तुम्ही तोडलेले आहे. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकाच्या राज्यांची टोटल सुद्धा महाराष्ट्र इतकी नाही. आपल्याला आठवत असेल की आमच्या विरोधकांच्या आणि स्पेशली युबीटीनं जे काय आमच्यावर आरोप प्रत्यारोप केले त्याच्यावर कायमस्वरूपी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब सांगत आले की आम्ही यांना विकासानं उत्तर देऊ. त्याच पद्धतीनं देवेंद्रजी देखील मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की या संदर्भातलं आम्ही उत्तर ही कार्यवाही करून देऊ. आणि डावोसला जे काय आमच्यामध्ये एमओयू झाले किंवा हा संपूर्ण 9 महिन्याचा स्पॅन जर आपण बघितला तर 1,39,000 कोटीची परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि पुन्हा एकदा आम्ही देशामध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे की जर सकारात्मक भूमिका घेऊन उद्योजकांच्या बाबतीमध्ये सरकार चाललं आणि सरकार चालवणारे नेतृत्व जर उद्योगांना पाठीशी घालणारं असेल तर फार मोठे उद्योजक राज्यामध्ये येऊ शकतात. ही भूमिका आम्ही घेतली आणि ते आम्ही करून दाखवलंय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या लोकांनी आमच्यावर आरोप केले होते, आमच्यावर आरोप करून इकडे तिकडे उद्योग गेले तसं सांगितलं होतं ते सपशेलाच तोंडावर पडलेले आहे. मला असं वाटतं की उद्योगामध्ये झालेली परकीय गुंतवणूक आणि शासन चालवण्यासाठी किंवा योजना चालवण्यासाठी काढावं लागणारं कर्ज हे 2 भाग आहेत. कर्ज काढण्याचा अधिकार काही नियमामध्ये हा सरकारला आहे, मुख्यमंत्री महोदय त्याचं नेतृत्व करतात, तो भाग हा वेगळा आहे. परंतु परकीय गुंतवणूक जी 1,39,000 कोटी रुपये आलेली आहे ही वास्तव आहे आणि तो सर्वे काय महाराष्ट्र शासन किंवा आम्ही कोणी करत नाही, आरबीआय त्याचा सर्वे करते आणि आरबीआय रिपोर्ट देते. त्याच्यामुळे आरबीआयनं जो आज रिपोर्ट दिलेला आहे तो 1,39,000 कोटी रुपयाची परकीय गुंतवणूक, विक्रमी परकीय गुंतवणूक या 9 महिन्यामध्ये आपल्या राज्यामध्ये झाली असा त्यांनी अहवाल स्पष्ट केलेला आहे. आर्थिक पाहणी अहवाल आला होता याच्याशी संबंधित आहे की आर्थिक पाहणी अहवाल मात्र अगदी उलट सांगताय की उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची पिछाड झालेली गेल्या वर्षभरामध्ये. एकीकडे तुम्ही म्हणताय परकीय गुंतवणूक वाढली, मग आपण उद्योग क्षेत्रात मागे कसं? नाही, मला असं वाटतं की आर्थिक पाहणी अहवालामध्ये उद्योग विभाग पाठी आलेला आहे असं कुठेही नोंद झालेली नाही. त्याच्यामध्ये स्पष्ट पद्धतीनं आरबीआय सांगत असते की कुठेही इन्व्हेस्टमेंट जी आली कर्नाटकमध्ये आली, गुजरातमध्ये आली, दिल्लीमध्ये आली, हरियाणामध्ये आली, तेलंगणामध्ये आली, तो चार्ट आरबीआय प्रसिद्ध करतं आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की सलग 3 वर्ष महाराष्ट्र 1 नंबरला आहे, तसंच यावर्षी देखील 1 नंबरला आहे आणि कुठेही उद्योग विभाग मागं आहे असं उद्योग मंत्री म्हणून माझ्या निदर्शनास आलेलं नाही. उलट यावेळी आम्ही 10,000 एकर जमीन अक्वायर करण्याचा निर्णय घेतलाय.
पुरंदरच्या एअरपोर्टची जमीन देखील पास थ्रू पद्धतीनं आम्ही एक्वायर करतोय. मसवडला नवीन आम्ही MIDC करतोय. तालुक्याच्या ठिकाणी MIDC असावी अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही पुढे जातोय आणि इन्फ्रास्ट्रक्चर देखील पूर्वीच्या MIDC मधलं चांगलं असावं हे आम्ही काम करतोय. त्याच्यामुळे मला असं कुठं वाटत नाही या सगळ्या बाबीचा विचार करता विरोधकांना नाहक सरकारची बदनामी करणं हा एकच उपक्रम उरलेला आहे. त्याला जोडून विचारतो, मित्र संस्थाची तुम्ही मी तेच सांगितलं की आपण चर्चा करतोय की परकीय गुंतवणुकीची. दरडोई उत्पन्न हे फक्त उद्योग विभागाच्या परकीय गुंतवणुकीवर अवलंबून नसतं. त्याच्यामध्ये काही अजून पॅरामीटर्स असतात ते त्याच्यामध्ये चेक करावे लागतील. पण मी उद्योग विभागाच्या मार्फत सांगतो की जी गुंतवणूक झालेली आहे ही देशातली सगळ्यात मोठी गुंतवणूक या 9 महिन्यामध्ये झालेली आहे. तर एका मित्रा पोलिसाच्या ही संस्था जी आहे, गुन्हेगाराकडून जंगी स्वागत केलं जाते. पिंपरी चिंचवडची वाटचाल ही बीडच्या दृष्टीने सांगितलं. अशा पद्धतीनं एखाद्या गुंडाचं स्वागत जर वाढदिवसाच्या निमित्तानं पोलिसानं केलं असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री करतील याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. तर मित्रा जी संस्था उद्योग वाढीसाठी तुम्ही केलेली होती त्याच्यामध्ये उपाध्यक्ष पदावर अजय आचरे यांच्याऐवजी आता दिलीप वळसे पाटील आणि राधाकृष्ण पाटील यांची निवड करण्यात आली आहे. विरोधक टीका करतायत की अजय आचरे शिंदेच्या जवळचे होते, शिंदेना फडणवीसांचा धक्का मारला. काय स्पष्टीकरण मिळेल? बघा, परवा देखील मुख्य सचिवांनी ऍफिडेव्हिट केलं हा एकनाथ शिंदे साहेबांना धक्का आहे अशा पद्धतीच्या आम्ही बातम्या बघितल्या. आज अजय आचरेंची नियुक्ती रद्द केली म्हणून तो एकनाथ शिंदे साहेबांना धक्का आहे अशा आम्ही बातम्या बघतोय. परंतु हे सगळं करत असताना तिसरं नाव आपण घेतलं नाही. एक नाव तुम्ही जे सांगितलं, राजेश क्षीरसागर जे आहेत ते शिवसेनेचे आहेत, त्यांचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्याच शिफारसीनं त्यांची तिथं नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एखाद्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या व्यक्तीला काही काळ कामाची संधी देऊन दुसऱ्या नवीन कार्यकर्त्याला जर दिली ही पक्षाची प्रोसिजर असते. परंतु त्याच्यामध्ये राजेश क्षीरसागर नसते तर तुमच्या ह्या शंकेला वाव होता. पण राजेश क्षीरसागर हे आमचे नेते आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर त्यांचा विश्वास आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते काम करतात. आमदार म्हणून ते निवडून आलेले आहेत. अजय आचरे यांना हटवण्यामध्ये नेमकं कारण काय होतं? त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यावं असं काही नाही आहे. आता मग अशा अनेक गोष्टी आहेत की राहुल गांधींचा दौरा असताना काही काँग्रेसचे नेते सभागृहातच का होते, काल त्यांना का भेटलेले नाहीत. हा शेवटी प्रत्येकाचा वैयक्तिक आहे. अजय आचरेंचा जो विषय आहे हा आमच्या पार्टीशी निगडीत आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दुसऱ्या व्यक्तीला जर संधी द्यायचा निर्णय घेतला असेल तर बाजूला करण्याचा कुठे संबंध आला. जर राजेश क्षीरसागर त्याच्यामध्ये नसते तर ह्या शंकांना वाव होता. पण राजेश क्षीरसागर हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाण घेऊनच कोल्हापूरमधून निवडून आलेले नेते आहेत. त्याच्यामुळे त्यांची नियुक्ती तिथे केलेली आहे. आज मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारचं स्पष्टीकरण दिलं होतं धक्का प्रतिसाद वारंवार वाटण्यात आलं आहे. तुमच्या या बाबतीत आता खरं तर याच्यावर मी बोलणं धाडसाचं ठरेल. बातम्या आम्ही कुठं बघतो, बातम्या कोण देतं? शेवटी चौथ्या स्तंभाबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. मी अनेक वेळा सांगितलं की माझ्यासारखा कार्यकर्ता राजकारणामध्ये पुढे येत असताना आपल्या सगळ्या प्रसारमाध्यमांचं योगदान हे फार मोठं आहे. पण हे सगळं करताना आता परवाचा एक विषय की माझा मोबाईल हरवला. मला येताना कुठच्या तरी माझ्या पत्रकार सहकार्याने विचारलं, तुमच्या हातात मोबाईल दिसत नाही. मी असं पटकन म्हटलं माझा मोबाईल हरवला. चोरीचा कायदा ज्या ठिकाणी बनवला जातो त्या विधिमंडळातच हरवला. माझं म्हणणं आहे की काही गोष्टी आपण म्हणजे अगदी सन्मानपूर्वक आपल्याला सांगतो की खात्री शहानिशा करूनच केल्या पाहिजे. नाही तर परवासारखं होतं. एकनाथ शिंदे साहेबांच्या सहीनं एवढे पैसे जलजीवन मिशन मध्ये दिले गेले आणि ती सही होती कोणाची हे आपल्याला सगळ्यांना कळलं. मग ज्यांनी हा आरोप केला होता त्यांना परत येऊन सांगावं लागलं की माझा गैरसमज झाला होता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बातम्या ब्रीफ करत असताना आमच्या विरोधकांनी काहीतरी डोळ्यासमोर गोष्टी ठेवून केल्या पाहिजेत. मराठीचा अपमान आम्ही सहन करणार नाही. मी काल देखील सांगितलं या मराठी भाषेला सगळ्यात जास्त शब्द हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिले. मग स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राहुल गांधींनी जो अपमान केलेला आहे त्यांच्यावर पण देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा म्हणून मागणी केली पाहिजे ना त्यांनी. दुटप्पी भूमिका नको. पण तेच प्रोडक्टिव्हवर आज पुन्हा एकदा म्हणाले की धनंजय मुंडेंचा जो राजीनामा झाला सगळ्या सदस्यांना माहिती द्यायला हवी. पण प्रसार माध्यमांना याबाबत आम्ही हक्कभंग आहे. मला असं वाटतं की याचा अभ्यास माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे. कारण माझ्यापेक्षा अनेक राज्यकर्ते तुम्ही सगळ्यांनी बघितलेले आहेत. अनेक वेळा ज्यावेळी असे राजीनामे झाले ते विधानसभेच्या बाहेर झालेले आहेत. अनेक प्रसंग असे घडलेले होते
इथं राजीनामे घेतले गेले, राजीनामे दिले गेले, हे काही सगळे विधान भवनामध्ये सांगितले गेले नाही. सच के साथ जनता की आवाज। इसी तरह के जनता के मुद्दे उठाने के लिए हमारे हाथ मजबूत कीजिए, सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए और कमेंट करना ना भूले। देखते रहे मेरा महाराष्ट्र लाइव। हमारे मुख्य संपादक मिर्जा इदरीस बेग के साथ देखते रहे मेरा महाराष्ट्र लाइव। हमें दीजिए ये इजाज़त। आपका दिन शुभ रहे। धन्यवाद।